नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण भूगोलावर 10 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सोलापूर। चादरीसाठीही प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्हा। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पुढील प्रश्न आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे। त्याचं नाव आता अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे। पुढील तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ब यवतमाळ। लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बघा मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे अ बुलढाणा। पुढील पाचवा प्रश्न आहे, साने गुरुजींची कर्मभूमी असलेला अंमळनेर हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यांची नावं माहीत असणे आवश्यक आहे। तर बघा, अंमळनेर हा तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, जेथे साने गुरुजींची कर्मभूमी आहे। पुढील प्रश्न 6वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी। रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे। 7वा प्रश्न आहे, भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड डोंगर रांगा आहेत। 8वा प्रश्न आहे, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? बघा मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त तलावांची संख्या आहे त्यामुळे त्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून संबोधले जाते। असा जिल्हा आहे मित्रांनो गोंदिया। अष्टविनायक स्थानापैकी लेण्याद्री हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे। महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणाला बहुमान मिळालेला आहे? 10वा प्रश्न बघा मित्रांनो शेवटचा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणाला बहुमान मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।